या सर्व चळवळी यांचं नेतृत्व हे उच्चवर्णीयच राहील. नेतृत्व उच्चवर्णीय आहे, ते दुसरं काही येऊच देत नाही तिथे. तर त्या काळात जर का बघितलं तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर मला वाटतं 4 का 6 आमदार होते समाजवाद्यांचे, जे बहुजन समाजातले होते. पण त्यातला कोणी खासदार बनवला नाही. त्यांचं नेतृत्व नेहमीच उच्चवर्णीय राहिलं. नेतृत्व, निर्णय प्रक्रिया याच्यामध्ये जोपर्यंत बहुजनांचा हे येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व प्रश्नांना ॲड्रेसही करू शकत नाही. आमचा एक वेगळा ग्रुप त्या ठिकाणी तयार झाला, जो डेलिबरेटली हे जे पुरोगामी राजकारण आहे, हा जो समाजवादी विचार आहे, या विचाराची ओळख करून त्या दृष्टिकोनामधून एक समाजवादी भूमिकेमधून देश घडवण्याच्या भूमिकेमधून जो एक कार्यक्रम होता, त्याच्यावरती काम करणारे आम्ही होतो, पण आम्ही खूप कमी होतो. ही जी सर्वसाधारण कार्यकर्ता वर्ग होता, त्या कार्यकर्त्यांच्या मधली जी मुलं होती ती खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण मुलं, म्हणजे 20च्या आतली ही मुलं सेनेकडे त्यांचं जे ते मराठी माणसाचा विषय आहे त्या विषयावरती गेलेली दिसत. आणि त्याचं कारण मला स्वतःला असं वाटतं की इकडचा जो रोजगाराचा विषय आहे, बेकारीचा जो विषय आहे, तो विषय सेनेने ज्या पद्धतीने डायव्हर्ट केला त्यावेळेस, म्हणजे मराठी माणसावरचा अन्याय या पद्धतीने, तर मला असं वाटतं की इकडचं हातात असलेली संपूर्ण जी चळवळ होती का ह्यांची, कम्युनिस्टांची, समाजवाद्यांची, यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणच्या युनियन्स होत्या आणि मग त्यामुळे ताकद देखील खूप मोठ्या प्रमाणावरती होती. परंतु बेकारीच्या प्रश्नाकडे ॲड्रेसच केलं नाही असं मला वाटतं की खऱ्या अर्थाने इकडचं जे सर्वसाधारण राजकारण आहे. आणि त्यावेळेस मला तर समजत नव्हतं, पण आज मला आता असं वाटतं की हा विषय जो नंतर मंडलने आणला, तर ह्या सर्व चळवळी यांचं नेतृत्व हे उच्चवर्णीयच राहिलं त्यावेळेस मला नव्हतं समजत. त्याचं कारण मुळात काय आहे? नेतृत्व उच्चवर्णीय आहे, ते दुसरं काही येऊच देत नाही तिथे. तुम्ही जर का बघितलं इथलं सगळं, पण तो कॉकस आहे का की उच्चवर्णीयांचं समाजवाद्यांमध्ये पण नेतृत्व, कम्युनिस्टांमध्ये पण नेतृत्व, भाजपमध्ये पण नेतृत्व, शिवसेना माहीत नाही, राज ठाकरे पण त्यांचे संबंध खूप छान पक्षांचे वेगवेगळे, म्हणजे कोकणातलाच साधा विषय घ्या ना तुम्ही, आणि राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष, म्हणजे कोकणामधून आधी बॅरिस्टर नाथपै यायचे, नंतर मधु दंडवते आले. दंडवते काही कोकणातले नव्हते. आणि तिथले तुम्ही जर का त्या काळात जर का बघितलं तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर मला वाटतं 4 का 6 आमदार होते समाजवाद्यांचे, जे बहुजन समाजातले होते. पण त्यातला कोणी खासदार बनवला नाही. त्यांचं नेतृत्व नेहमीच उच्चवर्णीय राहिलं. आणि त्याच्यामधून पण समाजवादी जात पात असं कुठलंही मानत नाही असं आपण म्हणतो, पण मग नाही, हाच तर कॉन्ट्राडिक्शन आहे ना आपल्याकडे. आपण जर का बघितलं या सगळ्या चळवळींच्या बाबतीमध्ये, आणि आम्ही जो प्रश्न आज उठवतो आहे वंचित, की नेतृत्व, निर्णय प्रक्रिया याच्यामध्ये जोपर्यंत बहुजनांचा हे येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व प्रश्नांना ॲड्रेसही करू शकत नाही. ते तुमचं नेतृत्व हे यांच्याकडे देणं, म्हणजे हा एक खूप मोठा विषय आहे की जो मला असं वाटतं की इथल्या ह्या पुरोगामी चळवळीला समजलाच नाही.